गुड फॅट आणि बॅड फॅट याच्या दोन्हीमधला फरक एकदम सोप्या शब्दात. हे बघा, चरबी म्हटलं की आपल्याला लगेच हार्ट अटॅकची भीती वाटते, परंतु लक्षात घ्या की सगळेच फॅट्स हे वाईट नसतात. काही फॅट्स आपल्या हृदयासाठी म्हणजे औषधासारखं काम करतात. तर त्याच्यातला फरक जर समजून घ्यायला गेलं तर वाईट फॅट्स कुठले आहेत की जे फॅट्स तुम्हाला रस्त्यावरच्या तळलेल्या वडापावमध्ये मिळतात, बेकरीमध्ये मिळतात, बिस्किटामध्ये असतात, चिप्समध्ये आहेत, पॅकेज फूडमध्ये आहेत, यालाच ट्रान्स फॅट असं म्हणतात. म्हणजे हे आपल्या शरीरामध्ये गेले की हे आपल्या ब्लड व्हेसल्समध्ये ब्लॉकेज तयार करतात, जसं की पाण्याच्या पाईपमध्ये कचरा अडकतो त्या पद्धतीने. आता चांगली चरबी किंवा गुड फॅट कशाला म्हणता येईल की ज्याच्यामध्ये बदाम, अक्रोड, जवस, शेंगादाणे, ऑलिव्ह ऑइल याच्यामध्ये हे गुड फॅट्स असतात. हे एखाद्या झाडूसारखं काम करतात आणि आपल्या रक्तवाहिन्यांमधलं कोलेस्ट्रॉल साफ करण्यासाठी मदत करतात. म्हणजेच फॅट म्हणजे नेहमी वाईटच आहे असं अजिबात नाही आहे. म्हणूनच फॅट फ्री होण्यापेक्षा योग्य फॅट निवडणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर हृदय हेल्दी ठेवायचं असेल तर जेवणामधून फॅट्स पूर्णपणे बंद नाही करायचं. यामध्ये फक्त बाहेरचं तळलेलं, बेकरीचे पदार्थ, प्रोसेस केलेले पदार्थ हे बंद करायचे आहेत आणि त्या जागी रोज एक मूठभर ड्रायफ्रूट्स किंवा वेगवेगळ्या सीड्स खायला सुरुवात करायची. हा अगदी एक छोटासा बदल जरी केला ना तरी तुमचं शरीर तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवायला लागेल. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.